नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्स फर्स्टमधील जो 10th लेसन आहे स्पेस मिशन तो आपण स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल सॅटेलाईट, त्याची नीड काय आहे हे महत्त्वाचे पॉईंट आपण पाहिलेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मून मिशन्स पाहिलेला आहे. आज आपण मार्स मिशन, अगदी शेवटचा टॉपिक आहे आणि हा लेसन संपणार आहे, तो आपण पाहणार आहे. नेक्स्ट टू मून ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नियरेस्ट टू अर्थ इज मार्स. चंद्रानंतर अगदी जवळचा ऑब्जेक्ट कुठला आहे तर मार्स. मार्स म्हणजे मंगळ. तर चंद्रानंतर पृथ्वीला जो जवळचा खगोलीय वस्तू आहे तो म्हणजे मार्स म्हणजे मंगळ आहे. मेनी नेशन्स सेंड स्पेस क्राफ्ट टू दी मार्स. बऱ्याचशा देशांनी या मार्सवर स्पेस क्राफ्ट पाठवलेले आहे. मार्स मिशन इज डिफिकल्ट अँड ऑलमोस्ट हाफ दी मिशन्स वेअर अनसक्सेसफुल. मार्स मिशन जी थोडीशी अवघड आहे, मंगळ मोहीम, आणि बऱ्याचशा ज्या त्या मोहिमा आहेत त्या सक्सेसफुल झालेल्या नाही. हावेवर इस्रो परफॉर्मन्स इन दिस मिशन इज रिमार्केबल. इस्रो परफॉर्मन्स जो आहे या मिशनचा हा रिमार्केबल आहे. वी ऑल मस्ट बी प्राऊड ऑफ इट. आणि आपल्याला याचा अभिमान आहे. द स्पेसक्राफ्ट मंगलयान मेड बाय इस्रो युजिंग मिनिमम एक्सपेन्सेस वॉज लॉन्च इन नोव्हेंबर 2013. तर मंगलयान अभियान इस्रोने अगदी कमी खर्चात बनवून लॉन्च केलं होतं नोव्हेंबर 2013मध्ये. वॉज प्लेस इन टू ऑर्बिट अँड अराउंड द मार्स इन सप्टेंबर 2015. इट ऑब्टेन व्हेरी युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द सरफेस ऑफ मार्स अँड ॲटमॉस्फिअर. तर हे मंगलयान मोहीम इस्रो या भारतीय संशोधन संस्थेने मंगलयान पाठवलं होतं अवकाशामध्ये. आणि त्या मंगलयाननी काय केलं, मग अतिशय उपयुक्त अशी जी माहिती आहे ती माहिती मंगळ ग्रहावरची आणि ॲटमॉस्फिअरवरची काय केलेली आहे, पाठवलेली आहे. इथं 3 शास्त्रज्ञ आहेत, राकेश शर्मा, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम. त्याबद्दल माहिती दिलेली आहे. राकेश शर्मा वॉज दी फर्स्ट इंडियन टू ट्रॅव्हल दी स्पेस. राकेश शर्मा हे अंतराळ जाणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. ही वेंट टू स्पेस अलॉंग विथ 2 रशियन ॲस्ट्रॉनॉमर्स अंडर दी जॉईंट इंडो-US एअर स्पेस प्रोग्राम ही स्टेट स्पेस प्रोग्राम. आणि ते 8 दिवस स्पेसमध्ये राहिलेले. दुसरे आहेत कल्पना चावला. ऑब्टेन हर इंजिनिअरिंग इन ॲस्ट्रॉनॉमिक्स डिग्री फॉर पंजाब अँड इन 1988 ऑब्टेन हर डॉक्टरेट फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑफ कोलोराडो. शी वॉज दी स्पेस फॉर 336 hours ड्युरिंग रिसर्च मिशन. तर ते स्पेसमध्ये 336 आवर्स राहिलेले आहेत. वाईल रिटर्निंग टू अर्थ फ्रॉम स्पेस ऑन 1 February 2003 द कोलंबिया स्पेस क्राफ्ट एक्सप्लोडेड अँड कल्पना परनिश्ड. तर 2003मध्ये कोलंबियामध्ये हे स्पेस हे केलेलं आहे आणि त्यामध्ये ते एक्सपायर झालं आहे. पुढच्या आहेत सुनीता विल्यम. ट्रॅव्हल टू इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इन स्पेस शटल डिस्कवरी इन 2006. सुनीता विल्यम आहेत. 2006 साली त्यांनी इंटरनॅशनल स्पेसमध्ये केले. शी वर्क 29 hours आउटसाइड द स्पेस मिशन. शी क्रिएटेड ए रेकॉर्ड बाय स्टेईंग 192 days इन स्पेसमध्ये 192 दिवस. मिशन्स टू अदर प्लॅनेट्स. मेनी मिशन्स हॅव बीन एक्स्टिट्यूटेड टू स्टडी अदर प्लॅनेट्स ऑल्सो. बरेचशा मिशन ज्या आहेत हॅव बीन एक्स्टिट्यूटेड टू स्टडी अदर प्लॅनेट्स ऑल्सो. In some of these missions, spacecrafts orbited the planet. Some landed on the planets and some just passed near the planet and observed them. तर हे जे मार्स मिशन आहेत, बरेचसे जे मिशन आहेत, तर ते प्लॅनेट ऑर्बिटमध्ये फिरत असतात. सम लँडेड ऑन प्लॅनेट, सम जस्ट पास नियर टू दी प्लॅनेट आणि त्याचं ऑब्झर्वेशन ते करतात. Additionally, spacecraft have been sent to observe asteroids and comets. They have successfully collected some dust and stones from the asteroids and brought them back to the Earth. We are getting very useful information for this mission, clearing our concept and about origin evolution of solar system. India and space technology. India also has made remarkable progress in the science and technology of vehicles. तर भारतानं सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा उपयोग करून बरीचशी प्रगती केलेली आहे. व्हेरियस टाईप्स ऑफ लॉन्च व्हेकल्स हॅव बीन डेव्हलप. बऱ्याचशा प्रकारच्या व्हेकल्स लॉन्च केलेले आहेत
आणि पुट सॅटेलाइट वेट अप टू 2500 kg into all types of orbit. PSLV and GSLV are two important land. The scientific and technological feats achieved by India, scientific and technological feats achieved by India in this field have seen contribution to the nation and social development. तर बरेचसे जे सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल फील्ड्स आहेत इंडियाने कवर केलेले आहेत आणि त्यात नॅशनल अँड सोशल डेव्हलपमेंट करत आहेत. इनसॅट अँड जीसॅट सॅटेलाईट ॲक्च्युअली वर्किंग इन द फील्ड ऑफ टेलिकम्युनिकेशन. इनसॅट अँड जीसॅट जे आहे सॅटेलाईट तर ते फील्ड टेलिकम्युनिकेशनवर वर्क करत आहेत. टेलिव्हिजन ब्रॉडकास्टिंग, मेट्रोलॉजिकल सर्व्हिसेस, अवेलेबिलिटी ऑफ टेलिव्हिजन, टेलिफोन, इंटरनेट सर्व्हिसेस ऑल ओव्हर नेशन हॅज बीन पॉसिबल ड्यू टू दी सॅटेलाईट ओनली. तर हे सगळं सॅटेलाईटमुळे पॉसिबल आहे. एज्युसॅट सॅटेलाईट इन दिस सर्व्हिस यूज स्पेशली इन दी फील्ड ऑफ एज्युकेशन. एज्युसॅट हे सुद्धा सॅटेलाईट आहे. शैक्षणिक कार्यक्रमासाठी हे वापरलं जातं एज्युकेशनच्या फील्डमध्ये. IRS सॅटेलाइट्स सेरीज इज वर्किंग ऑन मॉनिटरिंग ॲट मॅनेजमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड डिझास्टर मॅनेजमेंट. IRS सॅटेलाईट जे आहे तर ते सुद्धा मॅनेजमेंट मॉनिटरिंग करणे, नॅचरल रिसोर्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट टू एक्झॅक्टली लोकेट पोझिशन एनी प्लेस ऑन द अर्थ सरफेस. एक्झॅक्टली लोकेट करायचं पोझिशन अर्थ सरफेसचं इन टर्म्स ऑफ इट्स प्रिसाइज लॅटिट्यूड अँड लॉंगिट्यूड. द IRNS सॅटेलाईट सिरीज हॅव बीन एस्टॅब्लिश्ड. इथे विक्रम साराभाईंबद्दल माहिती दिली आहे. स्पेस डेरिव्हेटिव्स अँड इट्स मॅनेजमेंट. तर अवकाशामध्ये जो कचरा तयार झालेला आहे त्याचं मॅनेजमेंट कशाप्रकारे केलं जातं. इन ॲडिशन टू द आर्टिफिशियल सॅटेलाईट सम अदर ऑब्जेक्ट्स आर ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ. तर आर्टिफिशियल सॅटेलाईट्सहून अजून काय ऑब्जेक्ट आहे तर ते त्या अर्थभोवती काय होत आहेत रिव्हॉल्व होत आहेत. इट इन्क्लूड्स नॉन फंक्शनल सॅटेलाईट. तर त्याच्यामध्ये नॉन फंक्शनल सॅटेलाईट आहेत. पार्ट्स ऑफ लॉन्चर डिटॅच्ड ड्युरिंग लॉन्चिंग अँड डिबेरिस जनरेटेड ड्यू टू कोलिजन ऑफ सॅटेलाईट विथ अदर सॅटेलाईट ऑर एनी अदर ऑब्जेक्ट इन दी स्पेस. तर त्याच्यामध्ये ते डेबेरिस जनरेटेड ड्यू टू collision of satellite and other satellite of any object in the space. According to one estimation made in 2016, there are about 2 crore pieces of length more than 1 centimeter. तर अवकाशामध्ये 2016मध्ये 2 कोटी जे तुकडे आहेत तर 1 सेंटीमीटरपेक्षा मोठे तर ते आपल्याला आढळतात. रिव्हॉल्विंग अराउंड दी अर्थ ऑल दिस इज नथिंग बट द डेब्रिस. आणि हे सगळं काय नाही येतं हा काय आहे ह्याच्यातला कचरा आहे. द डेब्रिस कॅन बी हार्मफुल टू आर्टिफिशियल सॅटेलाईट. तर हे सगळे जे कचरा आहे अवकाशमधला तर तो आर्टिफिशियल सॅटेलाईटसाठी हार्मफुल आहे. इट कॅन कोलाइड विथ दी सॅटेलाईट ऑर स्पेसक्राफ्ट अँड डॅमेज देम. तर ते काय करतात कोलाइड आणि सॅटेलाईट स्पेसक्राफ्ट अँड डॅमेज देम. दिस डेब्रिस इज इन्क्रीजिंग डे बाय डे. सून इट कॅन बी डिफिकल्ट टू लॉन्च न्यू स्पेसक्राफ्ट. ते हा जो कचरा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि एखादं स्पेसक्राफ्ट लॉन्च करणं इथं डिफिकल्ट आहे. इट इज देअरफॉर व्हेरी इसेन्शियल टू मॅनेज द डेब्रिस. त्याच्यामुळे ते कचरा मॅनेज करणं कठीण होत चाललं आहे. सम स्टडीज अँड एक्सपेरिमेंट्स आर बिंग डन विथ धिस इन व्ह्यू. काही जे एक्सपेरिमेंट किंवा स्टडी आहे तर ते आपण हे करू शकतो. होप दॅट सून विल हॅव ए सोल्युशन ऑफ दिस प्रॉब्लेम. तर आपल्याला माहिती की हे याच्यावर एक सोल्युशन निघू शकतं. फ्युचर सॅटेलाईट अँड स्पेसक्राफ्ट विल नॉट बी डेंजर एनी मोर. तर अशा प्रकारे हा जो लेसन आहे तो संपलेला आहे. यातला महत्त्वाचा भाग म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाईट त्याची नीड काय आहे ते. त्यानंतर इथे फिलिंग ब्लँक्स आहेत. त्यानंतर ट्रू अँड फॉल्स ते करायचं आहे आणि काही क्वेश्चन आहे. व्हॉट इज मीन बाय आर्टिफिशियल सॅटेलाईट, त्यांचं फंक्शन तो एक क्वेश्चन करायचा आहे. त्यानंतर वाय इट इज बेनिफिशियल टू यूज सॅटेलाईट लॉन्च व्हेकल्स मेड ऑफ मोर दॅन 1 स्टेज. आणि 3 प्रॉब्लेम आहे त्यातला जो सोपं वाटते तो करा, नाही तर हे बाकीचे प्रश्न केले तरी सफिशियंट होतील. आणि हा एक तक्ता एक करून ठेवायचा आहे फक्त हा एवढा. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ते एवढे महत्त्वाचे भाग आहे. तर हा लेसन संपलेला आहे. याचे क्वेश्चन आन्सर लिहा म्हणजे तुम्हाला तो पटकन समजेल. तर हा नवीन चॅप्टर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूया.